नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण चाललो आहे खोपोलीमधील प्रसिद्ध असलेले गगनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये। चला पाहू ह्या आश्रम कशा पद्धतीने बनवण्यात आलेला आहे व कशा कशा सुविधा आहे। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला जाऊया। नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मी आहे प्रदीप। तर आज आपण आलेलो आहे खोपोलीमधील एक प्रसिद्ध असलेले आश्रम म्हणजे गगनगिरी महाराज आश्रम। इथे गगनगिरी महाराजांची खूप मोठे आपल्याला आश्रम पाहायला मिळते व इथेच आपल्याला त्यांची समाधी सुद्धा पाहायला मिळते। आश्रमामध्ये आल्यानंतर आपल्याला चप्पल वगैरे आश्रमाच्या बाहेरच काढावं लागतात। त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला हात पाय तोंड धुवूनच आपण आश्रमामध्ये जाऊ शकतो। इथे आपल्याला सगळ्या प्रकारची सुविधा करण्यात आलेली आहे व खूप सुंदर पद्धतीचे आश्रम बनवण्यात आलेले आहे व स्वच्छता ही खूप चांगल्या पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे। आतमध्ये आल्यानंतर आपल्याला खूप शांतता व भारी वाटते व इथे आपल्याला महाराजांचे खूप जुने पुराणे फोटोसुद्धा पाहायला मिळतात व त्यांची हिस्ट्रीसुद्धा आपल्याला समजते। इथे महाराजांचे पाळण्यावरती आपल्याला फोटो वगैरे पाहायला मिळतात। तर इथं पाया पडून आपण जाऊया आतमध्ये। इथे गुरुपौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, दत्त जयंती हे सण मोठ्या प्रमाणात साजरा केले जाते व इथे आपल्याला खूप बाहेरून भक्त भाविके पाहायला मिळतात। हे आश्रम पाताळगंगा नदीच्या किनारी बनलेले आहे व सह्याद्री डोंगर रांगांच्या पायथ्याशी आहे। त्यामुळे इथे आपल्याला खूप शांतता पाहायला मिळते। मित्रांनो, इथे महाप्रसादाची सुद्धा उत्तम सोय करण्यात आलेली आहे। आश्रमाच्या परिसरामध्येच आपल्याला एक बगीचा सुद्धा पाहायला मिळते व तिथे आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे झाडे सुद्धा पाहायला मिळतात। खूप सुंदर असे पद्धतीचे हे बाग बनवण्यात आलेला आहे व इथे आपल्याला माकडे वगैरे पाहायला मिळतात। इथेच आपल्याला एक हेलिपॅड सुद्धा पाहायला मिळतो व तसेच पुढे आपण गुहेकडे जाऊ शकतो। मित्रांनो, गुहा ही आपल्याला आश्रमाच्या पाठीमागच्या साईडला पाहायला मिळते, ते डोंगरावरती सुंदर अशी बनवण्यात आलेली आहे ही गुहा व इथेच गगनगिरी महाराज तपस्या करत असे। मित्रांनो, अशा तऱ्हेने आपलं पूर्ण आश्रम पाहून झालेला आहे। आश्रम खूप भारी आहे, स्वच्छता वगैरे, जेवणाची वगैरे खूप चांगली सुविधा आहे इथे। तर तुम्ही पण एकदा या आश्रमला व्हिजिट करा। हा ब्लॉग मी इथंच एंड करतो। असे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।